धारणी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस होता। विद्यार्थी उत्साहाने शाळेत आले, परंतु काही शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक मात्र बेपत्ता राहिलेत। मेळघाट सारख्या दुर्गम भागात जिथे शिक्षण हीच एक मोठी लढाई आहे, तिथेच काही शिक्षकांनी सरकारी नियमांचा सर्रास भंग केला आहे। काही शाळा उघडल्याच नाहीत, काही ठिकाणी शिक्षक दुपारनंतर पोहोचलेत, तर काही प्रभारी केंद्र प्रमुखांनी तर मनमानीचे साम्राज्य उभारले आहे। धारणी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी सुट्टीनंतरचा आजचा पहिला दिवस होता। विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शाळेत हजेरी लावली, पण काही शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक मात्र अनुपस्थित होते। स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही शाळांमध्ये शिक्षक दुपारच्या सुट्टीपर्यंत पोहोचले नव्हते। धारणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकांनी जर वेळेवर शाळा उघडल्या नसत्या तर काही शाळांचे कुलूप आजही बंद राहिले असते। काही गावांमध्ये मुख्याध्यापक बदली झाल्यानंतरही त्यांनी नवीन ठिकाणी रुजू होण्यास नकार दिला आहे, तर काही शिक्षक अशा शाळांमध्ये काम करत आहेत जिथे विद्यार्थ्यांना नीट शिकवण्याची जबाबदारीही ते पार पाडत नाहीत। हे सर्व प्रकार शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्वांना धक्का देणारे आहेत। मेळघाट सारख्या संवेदनशील भागात अशा प्रकारची शिक्षणातील बेफिक्री गंभीर आहे। हे प्रकरण शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेणे अत्यावश्यक आहे।